वेलकम फ्रेंड. वेदिका एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. कवितेचं रसग्रहण हा 10वी आणि 12वीच्या कृतीपत्रिकेतील महत्त्वाचा भाग आहे. रसग्रहण म्हणजे काय? जसं आपण एखाद्या फळाचा त्या ठिकाणी आस्वाद घेत असतो, तसंच साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट, नृत्य, गायन, वादन या कोणत्या ना कोणत्या कलाकृतीचा ज्यावेळेस आपल्यासमोर येते त्यावेळेस आपले चित्त वेधून घेते आणि त्या कलाकृतीच्या दर्शनाने आपण मोहून जातो. मग सौंदर्याच्या आस्वादात आपण बुडून जातो. एखादा सहृदय ऋषिक त्या ठिकाणी भेटला तर आपण त्या कलाकृतीविषयी भरभरून बोलतो. ज्याप्रमाणे औदुंबर बालकवींची कविता आहे किंवा आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे अशा ज्या कविता आहेत त्या आपण आनंदाने ऐकत असतो आणि त्या ठिकाणी दुसऱ्यालाही सांगत असतो. म्हणजे आपल्याला आलेली अनुभूती आपण वर्णन करून सांगणे म्हणजे रसग्रहण होय. या ठिकाणी प्रत्येक कवितेत कोणता ना कोणता तरी आशय दिलेला असतो. वात्सल्याची भावना असते, स्त्रीपुरुषामधील प्रेम असतं. मग हे कवितेचं रसग्रहण करताना या ठिकाणी काही बाबी लक्षात ठेवायच्या. एखादा आशय व्यक्त केलेला असतो म्हणजेच काय, वात्सल्याची भावना, या ठिकाणी एखाद्या विषयीची कणव, अन्यायाविषयीची चीड ही व्यक्त करण्यासाठी कवी समुचित अनुभवांची निवड करतो. म्हणजे आई आणि मुलाचं प्रेम जे काय आहे, पक्षीण व तिचे पिल्लू, सौंदर्याचं वर्णन करणं, या ठिकाणी एखाद्या त्या ठिकाणी या सौंदर्याचं वर्णन करत असताना राम जोशींची लावणी तुम्ही ऐकलेली असेल. त्या सुंदरा मनामध्ये भरली जरा ही नाही ठरली हवेली तसेली मोत्याचा भांग, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सौंदर्य वर्णन केलेलं असतं. या सर्व अनुभवांचा वर्णन करत असताना त्या ठिकाणी गाय वासरू किंवा एखादी आई तिचे बाळ यांच्यातील नात्यांचा, आपापसातील वागण्यांचं कवी कवितेतून वात्सल्य भावना आशय व्यक्त करत असतो. मग हा प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी कवी काही शब्द विशिष्ट रीतीने वापरतो आणि काही खास या ठिकाणी शब्दयोजनांचा वापर करत असतो, प्रतिमांचा वापर करत असतो. यासाठी अगोदर ती कविता, जी कविता कृतीपत्रिकेमध्ये दिलेली असते, ती कविता 2दा-3दा वाचायची. कविता वाचल्यानंतर आपल्या मनावरती कोणता भाव ठसलेला आहे हे लक्षात घ्यायचं आणि मग तो कवी कवितेतून कोणता विचार व्यक्त करू पाहतो हे या ठिकाणी लक्षात येईल आणि कवितेतील भाव कोणत्या शब्दामुळे अधिक तीव्र झालेला आहे, उत्कट झालेला आहे. अनेक शब्दाला नेहमीच्या व्यवहारातील एखादा सरळ अर्थ असतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तोच आपल्या मनात भाव वावरत असतो आणि अशा शब्दांचा लेखकाने किंवा कवीने कवितेमध्ये कल्पकतेने उपयोग केलेला असतो. त्या शब्दाला दुसऱ्या एखाद्या शब्दाच्या शेजारी असतो आणि ह्या शब्दयोजनेमुळे अर्थछटांच्या मिलापामुळे एका वेगळाच भाव त्या ठिकाणी कवितेमध्ये निर्माण होत असतो. अशी रसग्रहणात्मक कविता ज्या असतात, टीकात्मक, नकारात्मक, दुसणी देणारा भाग या ठिकाणी नसावा. म्हणजे कवितेत काय भाव व्यक्त केलेला आहे तो आपल्याला व्यक्त करायचा आहे. कवितेवरती टीका करायची नाही आहे. कवितेमधून जे विचार व्यक्त केले गेलेले आहेत ते विचार या ठिकाणी आले पाहिजेत. अशा काही कविता ज्या काय आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी औदुंबर बालकवींची या ठिकाणी कविता आहे. त्या कवितेवरती केलेलं रसग्रहण खाली दिलेलं आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, 4 घरांचे गाव चिमुकले पैल तिकडीकडे, शेतबळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पुढे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या दोहाकडे, झाकोळून निजळ गोड काळीमा पसरे लाटावर, पाय टाकून जळात बसला असला अवडंबर. बघा, बालकवींची ही निसर्गदृश्य कविता आहे. दोन्ही तटावर हिरवाळी घेऊन जणू काही एखादा झरा या ठिकाणी वाहतो आहे. दूर टेकडीवर एक छोटंसं गाव आहे. आजूबाजूला पसरलेले हिरवे शेतमळे आहे आणि त्यातून एक पायवाट वळणे घेत डोहाकडे उतरते आहे. या शांत डोहाच्या तटी असलेलं औदुंबराचं झाड जे काय आहे ते सुद्धा या ठिकाणी बालकवींनी साकार केलेलं आहे. आणि मग अशा प्रतिमा या ठिकाणी प्रत्येक प्रतिमा या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहे आणि यामध्ये सांगितलेला प्रत्येक प्रतिमा जे काय आहे ते या पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत. आडवी तिडवी पडत जाणारी पायवाट या शब्दयोजनेमुळे एक वेगळाच अर्थ कवितेतून आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पांढरी पायवाट म्हणजेच एक परित्यक्ता, आधार नसलेल्या, मृत्यूच्या काळाशार
डोहात आपले जीवन विसर्जित करण्यास चाललेले आहे आणि सर्व साक्षी महाकाळाच्या रूपातला जणू काय औदुंबर स्थितप्रज्ञ राहून हे सर्व पाहतो आहे, असं एक विफल जीवन दर्शनही यातून व्यक्त केलेलं गेलेलं आहे. अशा प्रकारे ही कविता आहे. दुसरी कविता या ठिकाणी पक्ष्यांचे लक्ष थवे ही कविता एक नादो मानवरांची आहे. त्याचं रसग्रहण खाली केलेलं आहे ते पहा. त्याचप्रमाणे जन्मसिद्ध हक्क कुसुमाग्रजांची जी कविता आहे ती कविता सुद्धा या ठिकाणी रसग्रहणासाठी दिलेली आहे. कठीण होत आहे नारायण सुर्वे यांची कविता आहे, तिचंही रसग्रहण या ठिकाणी आहे. अशा प्रकारे रसग्रहणात्मक कविता 4 मार्काला या ठिकाणी येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.